पाहतोय P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी क्षेत्ररक्षण नक्कीच सेट करतोय गोलंदाज आपण पाहतोय राजेश आणि सलामीर जोडी मैदानामध्ये सचिन आणि जयेश ही सलामीर जोडी मैदानामध्ये गेली हा यस पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय लेट्स प्ले गेम ऑन झालाय पंचांच्या उजव्या साईडने इथून मात्र गोलंदाजी करताना दिसेल आपल्याला वाटतं गोलंदाज राजेश पंच सामना चालू करा क्षणाचाही विलंब करू नका राईटम ओव्हर द विकेटने आपण पाहतोय आता मात्र गोलंदाज आलाय राजेश स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय जयेशला आणि नॉन स्ट्रायकर एंडला सचिन ही सलामीर जोडी लेट्स प्ले गेम ऑन झालाय पहिला चेंडू दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा आपण पाहतोय राजेशच्या माध्यमातून हा चेंडू खणून काढला आता मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि एका टप्प्यावरती चेंडू इथून मात्र उचललाय पहिल्या चेंडूवरती इथून अकाउंट ओपन केलं गेले आपण पाहतोय जयेशच्या माध्यमातून संघाचं धावफलकावर एक धाव लागली स्ट्रायकिंगला आता आपण पाहतोय आलाय फलंदाज सचिन दुसरा चेंडू फेस करेल हा चेंडू आता मात्र फिंगर रोल केले होते चेंडूवरती आणि इथून मात्र दुसरा चेंडू डॉट टाकलाय निर्धाव चेंडूची सांगता केली चांगलीशी गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिली राजेशच्या माध्यमातून त्याच पावलांवरती पाऊल टाकतोय इव्हनचा पहिल्या षटकामध्ये नक्कीच धावा खर्च करू देत करत नाही कारण P1चा पहिल्या षटकामध्ये नक्कीच 30 सर्कलमध्ये आपण सर्व खेळाडू पाहतो दोन खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहतो आणि असा परिस्थितीमध्ये ही गोलंदाजी आपण राजेशच्या माध्यमातून पाहतोय एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर मिड ऑफला आहे दुसरा मिडॉनला आहे तिसरा चेंडू हा चेंडू आता पुन्हा एकदा अतिशय वेगवान टाकला होता आणि चेंडू बॅटचा संपर्क नाहीये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे लागोपाठचा दुसरा चेंडू इथून मात्र आता सचिन डॉट खेळलाय नक्कीच आता आपण जय जातोय सचिनकडे थोडंसं कानमंत्र देईल की हा चेंडू कशा प्रकारे खेळला पाहिजे चुकीचं शॉर्ट सिलेक्शन मात्र तुझ्याकडून होत आहे आणि कशा प्रकारे हा चेंडू खेळला गेला पाहिजे नक्कीच सांगेल आता मात्र जयेश सचिनला षटकातील चौथा चेंडू घेऊन सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज आपण पाहतो राजेश पुढील चेंडू राजेशचा हा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक घ्या मोठ्या फटकामध्ये कन्वर्ट करायचं होतं चेंडूने उसळी घेतली नाहीये आणि चेंडू सरळ जाऊन आदळलाय आपण पाहतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि इथं मात्र लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय वॉट बॉलिंग आपण पाहतो नक्कीच चांगलीशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करतोय राजेश 4 चेंडूवरती अद्याप एकच धाव खर्च केली कुठलाही मोठा फटका आला नाहीये पाचवा चेंडू या षटकातील हा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळलाय लगातारचा पाच इथं मात्र चौथा चेंडू डॉट खेळतोय फलंदाज आपण पाहतोय सचिन नक्कीच जयेशने कानमंत्र दिला होता मात्र या कानमंत्रांचा उपयोग नक्कीच इथं आला नाहीये आणि गोलंदाजीवर आता मात्र आता मात्र इथून बॅट चेंज केली जाते सचिन कडून आपण पाहतोय एक धाव P1च्या पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव त्या फलकावर 5 चेंडूमध्ये आपण पाहतोय षटकातील शेवटचा चेंडू असेल शेवटचा चेंडू आहे या चेंडूवर नक्कीच आता मोठा फटका खेळावा लागेल एक धाव फलकावरती हा चेंडू पुन्हा एकदा आता बॅटले अटली कडा घेतली आणि चेंडू सरळ सोपावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये P1चं पहिलं षटक काय हाताळलंय आपण पाहतोय राजेशने फक्त एकच धाव खर्च केली लागोपाठचे 5 चेंडू इथून मात्र आता सचिन डॉट खेळला आणि एक षटक इथून समाप्त झाले धावफलकावर एकच धाव लागली तर टीम मीटिंग घ्यायची नाहीये लगेच आपण गोलंदाजीवर या सेकंड सेल टाकण्यासाठी मी
जांभेली ठाकूरवाड या संघाला विनंती करेल की आज आपल्याकडे वेळ कमी आहे, अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत, तर थोडी टीम मीटिंग घेऊ नका. दुसऱ्या षटकाला इथून आता सुरुवात झाली आहे आणि गोलंदाजी मार्कवर पाहतोय, गोलंदाज आलाय बबलू. तर बबलूवर सेकंड स्पेलची धुरा इतर मात्र दिली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये एक धाव खर्च केली आहे, काय स्पेल टाकलाय आपण पाहतोय राजेशने. आणि आता स्ट्राईक एंडला असेल तो मात्र जयेश. या षटकामध्ये आता मोठे फटके खेळावे लागेल, 3 षटकांचा सामना. 30+ नक्कीच धावा धावफलकावरती लावाव्या लागतील. हा चेंडू कट करायचा होता, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. इथून मात्र हा आपण पाहतोय 6वा चेंडू डॉट टाकला गेलाय आणि पहिला चेंडू बबलूने इथून डॉट टाकलाय आपल्या स्पेल मधला. चांगली अशी गोलंदाजी आता आपण पाहतोय, गोलंदाज करताय तिथे मात्र जांभिवली ठाकूरपाडा या संघाकडून गोलंदाज. दुसरा चेंडू स्पेल मधला जयेशसाठी शफल झालाय, त्याला मात्र कन्वर्ट करता आला नाही. चेंडू चाललाय फर्स्ट स्लिप मध्ये, ते क्षेत्ररक्षक होता आणि ही एक धाव आता धावफलकावर लागेल. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नक्कीच आता मात्र गोलंदाजा शैलीवर आक्षेप घेतला गेलाय आणि थर्ड थर्ड अंपायरची मागणी केली आहे मैदानामध्ये. तर स्पीडअप करायचंय पंच सामन्याला. आता मात्र 2 निर्धाव, सॉरी, एक धाव चेंडूवरती आली आहे. 2 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज बबलू. राईट राऊंड विकेटने तिसरा चेंडू फेकण्यासाठी. आता मात्र स्ट्राईकर आलाय जो मागच्या षटकामध्ये ज्यांनी 5 चेंडू डॉट खेळले तो सचिन. हा चेंडू आता बॅटच्या रडार मध्ये होता, त्याला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भिरकावून दिलाय. आलाय हा या इनिंग मधला सचिनच्या बॅट मधून पहिला षटकार. स 5 चेंडू डॉट केल्यानंतर नक्कीच दबाव बनला होता आणि आता मात्र त्या दबावाला रिलीज केलाय आपण पाहतोय. जयेशने हा षटकार ठोकलाय. 8 धावा, सॉरी, सचिनने हा षटकार टाकलाय. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये पुन्हा एकदा आता भिरकावून दिलाय. मिडॉनच्या डोक्यावरून लागोपाठचा आलाय हा सचिनच्या बॅट मधून षटकार.
14. त्याच पद्धतीने संतोषजी खारीक यांचं देखील आगमन झालंय, तर दादांना मी विनंती करतोय आपण देखील स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला आदरा इथून मात्र आता दिला गेलाय. चिकनीची वाडी संघाला स्वतःवरती नाराज आहे. सचिन 2 षटकार आले होत्या धावफलकावर धावा आहेत आपण पाहतोय 14. षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र इनॅट नंबर 3 वर आलेला मुकेश फेस करेल. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर पंच आम्हाला सांगतील. हा चेंडू खराब आहे एक्स्ट्राच्या स्वरूपात. पुन्हा एकदा धाव आता ऍड होईल धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा झाल्यात. नक्कीच 15 धावा धावफलकावरती आहेत. आता धावा आलाय चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक स्वतः झेंड खाली आलाय आणि इथून मात्र हदरा क्रमांक दुसरा दिला गेला 15 या धावसंख्येवरती 2 षटकाची समाप्ती झाली आहे. पहिलं षटक राजेशने हाताळलं होतं. फक्त न फक्त एक धाव खर्च केली होती आणि या षटकामध्ये पाहतोय आपण 14 धावा आल्या आहेत. आणि आता शेवटचं षटक आपण पाहतोय स्लॉग ओव्हरचं षटक. गोलंदाजी मार्कवर आलाय योगेश पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करेल राईट राऊंड विकेटने आणि स्ट्राईकला असेल आपण पाहतोय जयेश. पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर चेंडू चाललाय थर्ड मॅन रिझनला. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूवरती धावला होता आणि या चेंडूवरती आली ही एक धाव. एकने धावफलक आता पुढे सरकला आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 16 धावा लागल्या गेल्यात. या षटकामध्ये नक्कीच धावा घ्यायच्या असतील इथून मात्र आपण पाहतो चिकनीची वाडी या संघाच्या दोन्ही फलंदाज जयेश आणि अनिलला, जो मात्र आता इनॅट नंबर 4 वर दाखल झालाय. स्पेल मधला दुसरा चेंडू फेस करेल तो मात्र अनिल. हा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू चाललाय मिड विकेटला मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. एका टप्प्यावरती चेंडू उचलला गेला क्षेत्ररक्षकडून मात्र या 2च धावा इथे मिळतील आपण पाहतोय अनिलला. आणि आता धावफलकावर धावा झाल्यात 18 धावा धावफलकावर आहेत. 30+ धावा नक्कीच मी म्हटलं होतं धावफलकावरती लावल्या गेल्या पाहिजेत. आणि आता त्या पद्धतीने खेळी करावी लागेल अनिलला, कारण जांभिली ठाकूरपाडा एक मोठा संघ आहे. पहिल्या सामन्यामध्ये मोठा विजय मिळवला होता. हा चेंडू आता मात्र चाललाय फाईन लेगला. ते क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर वन बाउंड चेंडू चाललाय. 4 धावांसाठी आलाय हा अनिलच्या बॅटमधून चौकार. नक्कीच लेग ब्रेक टाकला होता मात्र त्याला भिरकावून दिले आपण पाहतोय फाईन लेगला. 4 धावांसाठी चौकार आलाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा शफल झाला हा चेंडू कन्वर्ट केलाय डीप बॅकवर्डला. ते क्षेत्ररक्षक आहे हाताचा पिसारा फुलवलाय आणि झेल स्वीकारलाय. लागलाय आपण पाहतोय धक्का क्रमांक 3 22 या धावसंख्येवरती अनिलच्या स्वरूपात चिकनीची वाडी संघाला.
स्मृती चषक जी पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला भेटीला येईल. मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्या माध्यमातून इथून मात्र आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. आपण फलंदाज पाहतोय बाद झालाय. जयेशला स्ट्राईक घ्यायची होती आणि आता विकेट इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. वाईट प्लस नक्कीच आता ही विकेट मिळाली आणि धावफलकावर आपण धाव पाहतो 33. एक मोठी स्पर्धा मी म्हणत होतो पुढच्या महिन्यात नक्कीच आपल्याला भेटीस येणार आहे. 2 तारखेपासून त्या स्पर्धेचा आरंभ होईल. मोठमोठ्या टीमा आपण तिथे पाहू. ठाणे रायगड हा सामना देखील या स्पर्धेमध्ये होणार आहे. हा चेंडू फुल टॉस आहे, त्याला कन्वर्ट करता आला नाहीये. स्वतःवरती नाराज आहे. आपण पाहतोय फलंदाज नंदराज. उलटा चेंडू कुठेही मारू शकला असता, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. अद्यापही धावफलकावर 23 धावांवरती स्थगित आहे आणि षटकातील शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती जर षटका आला तर फायटिंग स्कोर नक्कीच धावफलकावर लावला गेला जाईल. हा चेंडू आता मात्र सरळ एस्टॅनवर आदळलाय आणि इथून मात्र विकेट संपादन केली आणि धक्का क्रमांक आपण पाहतो लागलाय 4थ्या नंतराच्या स्वरूपात 23 धावसंख्येवरती आणि पहिली इनिंग इथून मात्र समाप्ती झाली आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहणार आहोत. चंदेरी चिंचवली विपक्ष जय दुर्गामाता धारोळा या दोन्ही संघांमध्ये. तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघांनी त्वरित तिथे मात्र यायचं. तर दारोळी संघाचा संघनायक इथे मात्र उपस्थित झालाय. तर चिंचवली संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय की त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचंय, कारण आजच्या दिवसात आपण पाहतो तर 2 एक्स्ट्रा सामने नक्की सेमीफायनलचे खेळवायचे आहेत. जर आपण उशीर केला तर त्या सामन्यांना उशीर होईल आणि कमी षटकांचे सामने नक्कीच आम्हाला खेळवायचे नाही आहेत. तर कॉपरेट करा मित्रांनो, नाणेफेकीसाठी त्वरित तर मयूरदादांच्या हस्ते आम्ही या सामन्याची नक्कीच नाणेफेकी करू. तर मयूरदादांना विनंती करते की आपण या सामन्याची नाणेफेक करायची आहे. छापा कॉल आहे. तर नाणेफेकी जिंकली आहे धारोळ संघाने आणि नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर नंतर आम्ही मयूरदादा यांचा आम्ही इथे सत्कार करणार आहोत. तर राहुल करंबे जे मात्र ओम साई कॅटरर्सच्या मालक आहेत, त्यांना मी विनंती करतोय की आपण सत्कार करायचा आहे मयूरदादा यांचा. एक मायेची शाल आणि या स्पर्धेची ओळख म्हणून आम्ही एक वटवृक्ष नक्कीच आम्ही मयूरदादा यांना देणार आहोत. तर नक्कीच वेळात वेळ काढून दादांनी या स्पर्धेला भेट दिली, तर या दादांचं मी आभार मानतो. तर खेळाच्या दुसऱ्या सत्राला देखील सुरुवात होते. आपण टार्गेट पाठवू 24 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट कशा प्रकारे इथून मात्र कंप्लीट केलं जाईल की येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 18 चेंडूमध्ये ह्या धावा रोखल्या जातील. तर तसेच संतोषजी खारेक यांचं आम्ही सन्मान करतोय. बजरंग दर
प्रमुख आहेत त्या. तर चेतन पारधी यांच्या हस्ते आम्ही दादांचा नक्कीच इथे सन्मान करतोय. या स्पर्धेची ओळख म्हणून एक सन्मान चिन्ह आम्ही दादाला देतोय. तर सलामीवर जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये नक्कीच दाखल झाली आहे. जांभिवली ठाकूरपाडा संघाकडून जयेश आणि बबलू आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय आपण जयेश. पहिला चेंडू P1चा पहिलं षटक हाताळताना चेंडू चालला थर्ड मॅन रिजनला, क्षेत्ररक्षक आला चेंडू पर्यंत मात्र झेल इथून घेता आला नाहीये, स्वतःच्या नक्कीच आता थांबवलाय आणि एक धाव आता इथून कंप्लीट केली. एकने अकाउंट ओपन झालं. धापलकर धाव लागली गेली एक. पहिल्या चेंडूवर नक्कीच बबलू नरेशला इथून मात्र आता जीवनदान दिलं गेलं पहिल्या चेंडूवरती. षटकातील दुसरा चेंडू जयचा. हा चेंडू आता मात्र पडल्यानंतर काय वळण घेतलंय चेंडूने आपण पाहिलंय. स्लाइस डिलिव्हरी चेंडू पडला टप्प्यावरती आणि टर्न घेऊन सरळ गेलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. P1चं षटक आपण पाहतोय आणि निर्धाव चेंडूची अत्यंत गरज असेल ती मात्र चिकनीची वाडी या संघाला, कारण टार्गेट 24 धावांचं आहे. 18 चेंडू 24 धावा करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला जय. स्पेल मधला तिसरा चेंडू घेऊन हा चेंडू पुन्हा एकदा कट करायचा होता. तो चेंडू आपण पाहतोय पडलाय आणि वळण घेऊन सरळ गेलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. लगोपाठचा दुसरा चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज जयच्या माध्यमातून डॉट फेकलाय. या डॉट चेंडूची नितांत गरज आहे या पहिल्या षटकामध्ये आणि त्याच पद्धतीने आता गोलंदाजी हाताळतोय आपण. गोलंदाज पाहतो जयेश. चौथा चेंडू आपण पाहतो जयेशचा नरेशसाठी बबलूसाठी. हा चेंडू आता मात्र उसळी घेतली नाहीये. लगातारचा इथून मात्र तिसरा चेंडू डॉट खेळला आपण पाहतोय. बबलू नक्कीच संघ नाराज आहे. बबलू देखील स्वतःवर नाराज आहे, कारण मोठे फटके खेळण्याची मुभा देत नाहीये गोलंदाज जय. इथून मात्र तिसरा चेंडू अद्याप डॉट टाकलाय. ज्या पद्धतीने आपण पहिलं षटक पाहिलं होतं पहिल्या इनिंग मध्ये हाताळलं होतं गोलंदाज राजेशने, त्या पद्धतीने आता मात्र हे षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज जयेश. षटकातील 5वा चेंडू घेऊन सज्ज आहे. हा चेंडू आता हुक केलाय कव्हर पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू अडलाय. एका टप्प्यावरती उचलायचा होता मात्र चेंडू हाताला ब्रश होऊन चाललाय अलॉंग द कार्पेट. 4 धावांसाठी चौकार. तिथे मात्र एक किंवा 2 जास्तीत जास्त धावा भेटल्या असतात. तिथे मात्र आता क्षेत्ररक्षकाने चुकी करून 4 धावा आल्या आहेत. चांगलीशी गोलंदाजी केली 5 चेंडूवरती, मात्र क्षेत्ररक्षकाला साथ त्याला लाभला नाहीये जयेशला. पुढील चेंडू हा चेंडू देखील आता थर्ड मॅन रिजनला हुक केला. ते क्षेत्ररक्षक आहे हाताचा पिसारा फुलवला आणि इथून मात्र विकेट संपादित केली आपल्या संघासाठी जयेशने आणि पहिला हादरा लागला नरेश. बॅक टू द बबलू, बॅक टू द पवेलियन. तर पहिला आदरा इथून मात्र लागला गेलाय धावपलकर. आपण धाव पाहतो 5 आणि आता समीकरण आलंय मैदानामध्ये 12 चेंडू मध्ये अजूनही करायचे असतील 19 धावा. काय षटक फेकलंय मात्र पहिलं जयेशने फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. तिथे मात्र लो स्कोरचा सामना आपण पाहत होतो. अशा षटकाची नितांत गरज होती. P1चा पहिलं षटक हाताळलं होता. दबाव मात्र स्वतःवर येऊ दिला नाहीये. 5 धावांचं षटक फेकलंय धावपलकर. आपण धाव बघतोय 5 धावा लागल्या गेल्यात आणि आता सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज बघतोय आपण आलाय गोलंदाज अनिल. 12 चेंडू 19 धावा इक्वेशन मैदानामध्ये पाहतो आणि नेट नंबर 3 वर गेलेला आपण फलंदाज पाहतो.
कैलास जो वन डाऊनला आलाय आणि स्ट्राईकला असेल आता मात्र नरेश. पहिला चेंडू आता कबसला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मध्ये, चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि वॉट अ फिल्डिंग. स्वतःला झोकून दिले चेंडूवरती, चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय आणि आपल्या संघासाठी नक्कीच मी म्हणेल ती एक धाव वाचवली आहे. या 3 धावा धावफलकावर नक्कीच ऍड केल्या जातील. चेंडू नक्कीच गॅप मध्ये जात होता आणि सुद्धा स्वतःला मात्र झुकून दिला. फिल्डिंग साठी आपण पाहतोय तो क्षेत्ररक्षक नंदराज आणि वॉट फिल्डिंग. नक्कीच अशा प्रकारे फिल्डिंग केली तर उत्साह नक्कीच बॉलिंग करण्याला गोलंदाजाचा वाढतो. आणि आता धावफलकावर धावा लागल्यात आपण पाहतोय 8. 16 धावांची 11 चेंडू मध्ये गरज आहे. हा चेंडू लाईन स्ट्रोक खेळला, पंचांकडे अपील केली, आता मात्र येस इट इज आउट पंचांनी सांगितलं. आणि धक्का क्रमांक आता दुसरा लागलाय कैलासच्या स्वरूपात आपण पाहतो 8 या धावसंख्येवरती. जांभिवली ठाकूरपाडा संघाला आता मात्र इनेट नंबर 4 वर जातोय आपण पाहतोय राजेश. नक्कीच कैलासचा भाऊ आहे राजेश आणि आता मात्र बंधूंची जोडी आपण पाहतो. राजेश गेलाय, स्ट्रायकर एंडला असेल, त्या चेंडू मध्ये अजूनही 16 धावांची गरज आहे. हा चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि इथून मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलाय राजेश आणि धक्का क्रमांक लागलाय तिसरा आपण पाहतोय जांभिवली ठाकूरपाडा संघाला. आता तिसरा लागलाय. फलंदाज इथं मात्र सेट होत नाहीये किंवा मी म्हणेल सेट होऊ देत नाहीये. आता पाहतोय आपण चिकनीचे वाडी संघाचे गोलंदाज लागोपाठचा दुसरा हद्रा आणू हॅट्रिक असेल आणि मात्र गोलंदाज आपण पाहतोय अनिल नंबर 5 वर जाताना गेला. आपण पाहतोय जगदीश थोडस फंबल झालंय रनअप मध्ये आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज जगदीश सॉरी अनिल त्याला फेस करेल तो मात्र जगदीश. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळलाय, डॉट चेंडूची सांगता झाली आहे. वारंवार या चेंडूची नितांत गरज आपण पाहत होतं. लो स्कोरच्या मॅच मध्ये या चेंडूची गरज असते आणि या डॉट चेंडू आता मात्र टाकतायत. वेगावर स्वार झाला होता गोलंदाज आपण पाहतोय अनिल आणि अद्याप 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत. इक्वेशन आलंय 8 चेंडू मध्ये अजूनही करायचे असतील आपण पाहतोय 16 धावा. इथून एखादा मोठा फटका आता खेळावा लागेल हे समीकरण जर समीप आणायचं असेल. हा चेंडू आता कन्वर्ट केलाय ऑफ साईडचा चेंडू मिड विकेटला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती एका अटेम्प्ट मध्ये चेंडू उचललाय आणि या चेंडूवरती आली एक धाव. 9 धावा आपण आता पाहतोय धावफलकावरती. अजून एक गरज असेल 7 चेंडू मध्ये 15 धावांची. शेवटचा चेंडू आहे, या चेंडूवरती मोठा फटका घ्यावाच लागेल समीकरण सोपं करायचं असेल तर जांभिवली ठाकूरपाडा संघाला. हा चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा टर्न केला मिड विकेटला. ते क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत आला, चेंडू फेकेल, चेंडू गेला होता नक्कीच यष्टीरक्षक चूक झाली आहे. बॅकअप आलाय मात्र या 2 धावा इथून मात्र धावफलकावर ऍड होतील आणि 2 षटकांची समाप्ती झाली आणि आपण धावा नक्कीच पाहू. धावफलकावर लागल्या गेल्यात आपण 11 आणि आता गरज असेल येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 13 धावाची. तर नक्कीच टीम मिटिंग घ्यायची नाहीये चिकनीची वाडी संघ, कारण वेळेचं बंधन आहे. लगेच आपल्या गोलंदाजांना तयार करा आणि तिसरं षटक टाकण्यासाठी. अंपायर आपण
यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. पंच आपल्या जागी तटस्थ आहे आणि सांगतील हा फेअर डिलिव्हरी आहे. पहिला चेंडू डॉट टाकला आणि इथून मात्र आता प्रेशर दबाव निर्माण झाले. तो मात्र फलंदाजी करत असताना जांभिवली ठाकूरपाडा या संघावर गरज असेल अजूनही 5 चेंडू मध्ये करायचे असतील एकूण 13 धावा. फुलटॉस चेंडू आहे, व्यवस्थित बॅटवर आला नाही. चेंडू चाललाय वाईडिश थर्डमॅनला, तिथे क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू पर्यंत पोहोचलाय, स्वतः चेंडू घेऊन येतो स्टंप वरती आणि ही एकच धाव मिळेल. आता मात्र समीकरण बदललंय. 12 धावा करायचे असतील येणाऱ्या 4 चेंडू मध्ये. 2 मोठे फटके इथून मात्र खेळावे लागतील. 4 चेंडूवरती 4 चौकार खेळावे लागतील किंवा 2 मोठे फटके नक्कीच 2-6 मारावे लागतील. 4 चेंडू 12 धावा हे समीकरण आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. षटकातील तिसरा चेंडू घेऊन हरेश राईट टर्म ओव्हर द विकेटने, सॉरी लेफ्ट टर्म राऊंड द विकेट. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये, आता त्याला फिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून आणि आलाय हा खणखणीत बबलू नरेशच्या बॅट मधून षटकार. प्रेशर रिलीज केलं गेलंय आणि 3 चेंडू मध्ये आता करायचे असतील 6 धावा. तिसरा चेंडू, हा चेंडू आता कवचला खेळत क्षेत्ररक्षक आला, चेंडू पर्यंत पोहोचलाय, मात्र चेंडू अडवण्यामध्ये फुटबॉल पद्धतीने चेंडू अडवलाय, मात्र चेंडू चाललाय 4 धावांसाठी आलाय हा चौकार. चांगली अशी फिल्डिंग पाहिली होती, फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहिलं होतं, मात्र चेंडू गेलाय अलॉंग द कार्पेट. 4 धावांसाठी चौकार. नरेशने आणि आता 2 चेंडू मध्ये करायचे असतील, आपण पाहतो 2 धावा. हे इक्वेशन बॉल टू रन इक्वेशन आहे. एक डॉट चेंडू नक्कीच इथून प्रेशर निर्माण करेल, मात्र एक मोठा फटका खेळावा लागेल असं मला वाटतंय. नरेशचे ते इरादे आहेत. 2 चेंडू 2 धावा. हलक्या हाताने कट केलाय, थर्ड मॅनला ते क्षेत्ररक्षक आहे, चेंडू मागे दाखव आणि चेंडू क्षेत्ररक्षक नक्कीच रेस लागली होती, मात्र या 2 धावा इथून कंप्लीट केलाय आणि आपल्या संघासाठी विजय प्रस्थापित करून दिलाय फलंदाजी नरेशने आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय जांभिवली ठाकूरपाडा संघ. वेल डन, वेल प्लेड ठाकूरपाडा संघ. नक्कीच आपलं अभिनंदन आणि हार्ड लगा मी नक्कीच म्हणेल. चिकण्याची वाडी या संघाला बेटर लक फॉर नेक्स्ट टाइम.